वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। दिल्लीतल्या कॅबिनेट बैठकीत किंबहुना अतिशय अकार्यक्षम आहे दिल्लीतील कॅबिनेट, असं राऊत म्हणतात। उत्तम कॅबिनेट करता मोदींना फडणवीस यांची गरज आहे। दिल्लीत या असं कालही मोदींनी फडणवीस यांना म्हटलं, असा राऊतांचा दावा आहे। फडणवीस दिल्लीत जावे म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवलेत, असं संजय राऊत म्हणतात। मला असं वाटतं की ज्याला जे तारे तोडायचे आहेत, ज्याला जे फुगे उडवायचे आहेत, ज्याला जी पतंग उडवायची आहे ती पतंग त्यांना उडवू द्या। मी महाराष्ट्रात आहे। महाराष्ट्राच्या जनतेने आणि माझे नेते नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे। मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आणि ती करत राहणार आहे। ते जे म्हणतात मी इथेच राहणार, तुमची खूप इच्छा असेल, पण तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला ढकलतायत त्याचं काय? तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्ही दिल्लीत जावं यासाठी देव पाण्यात घालून बसलेले आहेत। मी चांगल्या भावनेने बोलतोय, आमच्या सद्भावना आहेत, आमच्या त्यांच्याविषयी सद्भावना आहेत की महाराष्ट्रातल्या नेत्यांना राष्ट्राचं नेतृत्व करावं, हे आमच्या सद्भावना आहेत। पण जे तुमच्याबरोबर आहेत त्या त्यांच्या सद्भावना नाहीत, ते कधी एकदा दिल्लीत जात आहेत आणि कधी एकदा आम्ही बसतो आहे, असे बरेच लोक आहेत। प्रधानमंत्र्यांनी काल त्यांना एकदा परत सांगितलं, तुम्ही मानसिकता तयार करा दिल्लीत येण्याची। दिल्लीला त्यांची गरज आहे। जरी देवेंद्रजींना दिल्लीची गरज नसली, आवड नसली, तरी राष्ट्र त्यांना बोलावत आहे। भारतीय जनता पक्षाच्या भाषेमध्ये राष्ट्र त्यांना साथ घालत आहे, कारण दिल्लीमधलं जे कॅबिनेट आहे अत्यंत कमकुवत आहे, ढिसाळ आहे, गचाळ आहे, अकार्यक्षम आहे, हे तुम्ही पाहिलं। आणि प्रधानमंत्री वारंवार आता ज्या काही गोष्टी करू इच्छित आहेत, जंतर मंतरच्या प्रकरणानंतर त्यांना एक उत्तम कॅबिनेट बनवायचं आहे आणि त्यासाठी त्यांना देवेंद्र फडणवीस यांची आवश्यकता आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी आहे। सर्वोच्च न्यायालयात दुपारी 2 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे। पक्ष आणि चिन्हाबाबतचा पेच सुटणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। आज कपिल सिब्बल, त्यानंतर अर्धा पाऊण तास देवदत्त कामत, हे 2 वरिष्ठ आमचे जे वकील आहेत ते आज आमचा युक्तिवाद संपवतील आणि त्यानंतर समोरचे जे लोक आहेत फुटीर गट, ते वेळ घेतील आणि त्यांचं साधारण 4 ते 5 दिवस त्यांच्यासाठी सुप्रीम कोर्ट देईल आणि मग क्लोज फॉर ऑर्डर राहील निर्णयासाठी। आणि साधारण 1.5 महिन्याच्या दरम्यान, 1-1.5 महिन्यात तेवढा वेळ लागतो, कारण हा खटला अत्यंत महत्त्वाचा आहे, ऐतिहासिक आहे, माइलस्टोन जजमेंट असेल, तर त्यासाठी त्यांना 1-1.5 महिना लागेल असं वाटतंय मला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।